मोठे गावकर चोराचं करायचं का? मोठे गावकर कोण रे? मारा दोन रे. पेपर चोर मोठे गावकर कोण रे? अरे चोर मोठे गावकरचं करायचं का? अरे चोराचं करायचं का? इकडे घेऊ का जरा? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या मोठे गावकरचं करायचं का? अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या नालायक मोठे गावकरचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या नालायक मोठे गावकरचा अरे मोठे गावकरचं करायचं काय? अरे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या मोठे गावकरचं करायचं काय? अरे मोठे गावकर कोण रे? मोठे गावकर कोण रे? आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मागवा जरा माग झेंडा मागे मित्र झेंडा पाठीमागे घेता द्या. ओके कारवाई करून त्याच्यावर मोठे गावकरला आम्ही चपलानं मारणार कारण 10 दिवस अगोदर या मोठे गावकरकडे भेटलो होता. दादा दारू मोठे गावकरचं करायचं का? खरं तर या नालायक मोठेगावकर सारख्या लोकांना कोल्हापुरांनी चपलानं हाणलं पाहिजे. कारण या नालायकाकडे 10 दिवस अगोदर पेपर होता. फुटलेल्या पेपरमधले साधारण 42 प्रश्न याच्याकडे होते आणि त्यांनी ते व्हॉट्सअपवर पाठवून विकलेले आहेत. मग सरकार काय करते? हे का पेपर फुटीची पहिली वेळ नाही आहे. सरकारला वेळच नाही आहे विद्यार्थ्यांच्याकडे वेळ द्यायला. सरकार नीट इलेक्शन घेऊ शकत नाही, मग विद्यार्थ्यांची परीक्षा काय घेणार? आणि यातनं कोण डॉक्टर झाला तर हाताला लागलं तर तो पायाला प्लॅस्टर घालून रिकाम होणार, अशी परिस्थिती आत्ताची झाली आहे. खरं बघायला गेलं कोल्हापुरात देखील अशा बऱ्याच अकॅडमी आहेत, त्या विना आधुनिक कॉलेज जे आहेत त्यांच्याशी टायअप करतात आणि पालकांच्याकडनं लाखो रुपये वसूल करतात. आमचा पुढचा टप्पा या ज्या बाकीच्या अकॅडमी आहेत यांना टाळे ठोकून इथं देखील मोठेगावसारखा पॅटर्न होण्याची शक्यता असणारच आहे. हा आमचा उद्देश आहे. म्हणून आज आम्ही कोल्हापूर युवा सेनेच्या वतीनं कोल्हापुरातलं जे मोठेगावकर सरांचं इथलं ऑफिस होतं त्यांचं आम्ही ऑफिसचे बोर्ड फाडलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की कॉलेजमध्ये बसा, अशा नालायक अकॅडमीच्या नादाला लागू नका.